हॅलो एव्हरीवन, कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला लावलेले झाडं दाखवणार आहे। हे आहे स्नेक प्लांटचा टाइप आहे हा, मला पण नाही माहित। आणि हे सुद्धा मी शो म्हणून लावलेलं आहे, म्हणजे इंडोर प्लांट आहे, घरात पण ठेवू शकतो। याचं सुद्धा मला नाव नाही माहिती, पण छान दिसतं म्हणून मी आणलंय। हे सुद्धा इंडोर प्लांट आहे, याला मी घरात ठेवते, म्हणजे 15 दिवस घरात 15 दिवस बाहेर असं। हे सुद्धा मी आता दाखवलं, हे याचाच प्रकार आहे, ते मी आता कापून टाकलंय आणि थोडं ठेवलंय फक्त। हे सुद्धा इंडोर आहे, आउटडोर पण ठेवू शकता। हे याला जास्त पाण्याची गरज नसते, सावलीत राहतं हे। आणि हे पण इंडोर आहे, हे पण मला फार आवडतं, माझं आवडतं आहे। मी याला ठेवते घरात, 10 दिवस 15 दिवस घरात आरामात राहू शकतं आणि पाण्याची सुद्धा गरज जास्त नाहीये। आणि हे तर माझं सगळ्यात आवडतं आहे, स्नेक प्लांट, ऑक्सिजन प्लांट म्हणून पण याला ओळखलं जातं। हे सुद्धा मला फार आवडतं। इकडे लावलंय चांदणीचं, मला फुलं सकाळी आले होते, गेले फुलं आता, पण सुकल्यासारखं झालंय। बिचारे एवढ्याशा कुंडीत मी 3 झाडं लावले, पण सगळे सावलीत राहू शकतात असे आहेत। हे सुद्धा मी दाखवलं आता आहे, सेम त्याचाच प्रकार आहे की तेच आहे काय माहित नाही, पण आवडतं मला म्हणून लावलंय। आणि याचाच टाइप आहे हा, हे सुद्धा इंडोर आहे, बाहेर पण ठेवू शकतो। आणि हे सगळे सावलीत राहतील म्हणून मी इकडे ठेवलेत सावलीत। हे असं क्यूटचं छोटंसं प्लांट आहे, ते शो म्हणूनच लावलंय, आवडलं मला ते पान म्हणून। हे स्पायडरवालं, हे सगळ्यांकडे असतं मोस्टली, हे सुद्धा मला आवडतं। याचं सुद्धा मला नाव माहिती नाहीये, पण तुळशीचा प्रकार म्हणतात याला, काय माहिती। तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि हे मी आणून ठेवलेत, आणि सीजनल प्लांट आहेत म्हणून मी याच्यातच ठेवले, कुंडीत लावले नाही। बघू शकतात किती छान कलर आहे याचा, फ्रेश फ्लावर्स आलेत। तुम्हाला पण झाडं आवडतात का, फ्लावर्स आवडतात का? आणि इथे आहे पाम ट्री, हे अशा पद्धतीने मी इथे मागे, घराच्या मागची साईड आहे ही, ते लावलेत मी। मला झाडं प्रचंड आवडतात म्हणून मी इथे सेट केलेत यांना, म्हणजे मी जेव्हा पण बाहेर निघेल तर फ्रेश वाटेल म्हणून। आणि ही माझ्या घराची पुढची साईड आहे, तिथे सुद्धा मी झाडं लावलेत। हे पण शोचं आहे, असे लाल पानं येतात, नाव मला एकाचंही नाही माहिती, पण लावलेत मी। हे सुद्धा शोचंच आहे। तुम्हाला यांची नावं माहिती आहेत का, मला कमेंट्स करून नक्की सांगा। हे सुद्धा इंडोर प्लांट आहे, आणि याला आपण घरात आणि बाहेर सुद्धा ठेवू शकतो, पाण्याची यालाही गरज नसते जास्त। आणि हा आहे इथे कढीपत्ता, जो की मी तोडून छोटा केलाय, त्याला पानच नाही उरले आता। हे सुद्धा फ्लावर्सचं आहे, याला फ्लावर्स येतात, असं गुच्छासारखे फ्लावर येतात, पण आता सध्या नाही आलेत। आणि हे तर पामचं, हे पुढे पण ठेवलंय, मागे सुद्धा ठेवलंय। हे एक आहे, हा सुद्धा तुळशीचाच प्रकार आहे असं म्हणतात, काय माहित नाही मला।
हे सुद्धा इनडोर आउटडोर ठेवू शकतो आपण. याला पण पाण्याची जास्त गरज नसते. मी जे झाडं पाण्याची गरज नसतात जास्त तेच जास्त लावलेत. आणि इथे सुद्धा मी स्नेक प्लांट आता जस्ट लावून ठेवलं आहे. ते आता आलं आहे छोटं. आणि हे गुलाबाचं, याला जास्त फुलं येत नाही. फुलं येण्यासाठी काय करावं मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. एक कळी आली आहे. तर मी बाहेर लावलेले हे सुद्धा काटेरी झाड आहे, पण त्याला छान लाल फुलं येतात म्हणून मी ठेवलं आहे. पण म्हणतात काट्याचं बाहेर नको घराच्या, पण तरी ठेवलं आहे मी. हे ॲलोवेरा, हा मधुमालतीचा वेल, पण फुलं अजून आले नाही. हे मोरपंखीचं, काही याला ते विद्येचं सुद्धा म्हणतात ते आहे. आणि इकडे पारिजातकाचं होतं, पण मी छाटलंय त्याला. तुम्हाला सुद्धा झाडं आवडतात का मला कमेंट्स करून नक्की सांगा. अशा पद्धतीने मी झाडं इथे लावलेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.